सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। वस्त्रनगरी इचलकरंजी हे महाराष्ट्रातील मोठं शहर असलं तरी इथं महाराष्ट्रीयन बेंद्रापेक्षा कर्नाटकी बेंदूर उत्साहात साजरा करण्याची संस्थान कालापासून शतकोत्तरी परंपरा आहे। त्यामुळे वर्षभर शेतात मशागतीसाठी साथ देणाऱ्या बैलांना इचलकरंजीतील शेतकऱ्यांनी स्वच्छ धुतलं आणि त्यांना सजवून सवाद्य मिरवणुका काढल्या। ठिकठिकाणी महिलांनी बैलांचं औक्षण करून गोडधोड नैवेद्य खाऊ घातला। या मिरवणुकांमुळे शहर परिसरात दिवसभर पारंपरिक वाद्यांचा गजर सुरू होता। विशेष करून गाव भागात उत्साहाचं वातावरण होतं। इचलकरंजी हे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील मोठं शहर आहे। इथं दरवर्षी कर्नाटकी बेंदूर उत्साहात साजरा करण्याची शतकोत्तरी परंपरा आहे। त्यामुळे बेंद्राच्या पूर्वसंध्येला बैलांना सजवण्यासाठी लागणाऱ्या दोऱ्या, रंग, झूल तसंच सजावटीचं साहित्य विक्रीसाठी शहरात विविध ठिकाणी स्टॉल लागले होते। हे साहित्य खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती। यातून मोठी आर्थिक उलाढालही झाली। प्रथेप्रमाणे शेतकऱ्यांनी सकाळी लवकर पंचगंगा नदीघाटावर नेऊन तर काहींनी आपापल्या सोयीनुसार पाणवठ्यावर बैलांना धुवून स्वच्छ केलं। त्यानंतर बैलांची शिंग रंगवून आकर्षक झूल घालून सजवलं। वर्षभर शेतकऱ्यांना मशागत, काबाड कष्ट करण्यासाठी साथ देणारी बैल मिरवणुकीनं घरी आल्यावर महिलांनी त्यांचं औक्षण करून गोडधोड नैवेद्य खाऊ घातला। त्यानंतर शहरात ठिकठिकाणी सजवलेल्या बैलांच्या ढोल, ताशा, हलगी, सनई यासह पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका सुरू झाल्या। दिवसभर शहर परिसरात बैलांच्या मिरवणुका सुरू असल्यानं बैलप्रेमींमध्ये वेगळा उत्साह होता। विशेष करून गाव भागात शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे, त्यामुळे गाव भागात उत्साहाचं वातावरण होतं। एकूणच कर्नाटकी बेंदूर इचलकरंजी शहर परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला।